2 सामने आम्हाला कव्हर करायचे, 3 सामने कव्हर करायचे आहेत, यावरती लक्ष असू द्या. नारायण संघ आणि गोरपे संघ, उसाटणे संघ सध्याच्या घडीला पाहतो आपण, वाट पाहतोय कोण संघ आमच्याशी 2 हात करेल, यावरती लक्ष लागले गेल्यात. सागर पाटील, त्यानंतर संकेत पाटील पाहता आपण. आणि ज्या रीतीने ना गोलंदाज पाहिला आपण, विशाल पाटीलने जो चेंडू फेकला होता ना, त्या चेंडूवरती सागरला थोडासा राग जरूर आला, पण त्याच्या चेहऱ्यावरती हसू मात्र लपला नाहीये त्या चेंडूवरती निश्चितच. आणि योगायोग पाहता आपण, जवळजवळ 5 वर्ष झाली मी कॉमेंट्री करतो, त्यानंतर हा चेंडू पाहिला आपण 5 वर्षानंतर. आणि हा डिसिजन घ्यायला आम्ही जवळजवळ 5 पंचांना फोन लावला, त्यानंतर जेपी पॅनलला फोन लावला, त्यानंतर डिसिजन आम्हाला कळाला का हा चेंडू भीमर, नो चेंडू या भीमर नाही, पट्टीचा नो चेंडू पाहिला आपण. चला नारायण संघ, वेल पूर्णपणे बंद नसेल वैभव, त्यानंतर तकदीर. देऊया नारायण संघाला शुभेच्छा, देऊया गोरपे संघाला शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 षटकाचा सामना आहे. कोण या 3 षटकामध्ये बाजी मारेल आणि थेट वेलकम उसाटणे संघाशी खेळेल, यावरती आता लक्ष लागले गेल्यात. टीम उसाटणे संघापुढे पाहता आपण, काय सध्याच्या घडीला सर्व खेळाडू पाहता आपण एकत्र आलात. कॅमेरामॅन झूम करायचं त्यांना, कॅमेरामॅन वेलकम उसाटणे संघावरती कॅमेरा फोकस करा आपण. भरपूर सारी चर्चा पाहतो आपण सध्याच्या घडीला. त्यानंतर ज्या संघाने कालचा दिवस गाजवला, VRCC उसाटणे संघ, म्हणजे समीर पाटीलचा संघ पाहिला आपण, तोही वाट पाहतो आजच्या दिवसामध्ये कोण संघ क्वालिफाय होईल आणि थेट आमच्याशी 2 हात करेल. निश्चितच पाहता आपण, कदाचित संकेत पाटील पबजी खेळतो का काय, गोल्या मारायची आले हाऊस आहे. चला 12 प्रतिनिधी येऊ द्या. नारायण संघाचा संगणक 12 प्रतिनिधी आमच्याकडे लगेचच पाठवायचा. गोरपे संघाचाही नाहीये, गोरपे संघ आपलाही नाहीये 12 प्रतिनिधी. चला फास्टली गेल्याचा टाइम अलर्ट असेल, यावरती लक्ष असू द्या. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्याकडे लगेचच जोडले. चला यायचं आपण, 12 प्रतिनिधी नारायण संघाचा पाठवायचा आपण, गोरपे संघाचा आला. नारायण संघ, जर चेंडू पडला तुमचा 12 प्रतिनिधी नसला तर 2 धाब्याने पेनल्टी दिली जाईल, यावरती लक्ष असू द्या. चला फास्टली गेलायचा, गेम स्टार्ट करायच्या मैदानाच्या आतमध्ये लगेचच. भरपूर चांगला सामना रंगेल, यात मात्र शंका नाहीये. अच्छा, पूर्ण रात्रभर पाहिला पण योगेश वाघ सरांचा आवाज जरूर ऐकला पण, त्यानंतर तुकाराम वाघ सरांचा आवाज ऐकला. म्हटलं जातं ना, कुशेले गावामध्ये वाघ आले, वाघ आणि बोकोड चोरीला गेले. ते बोकड किती चोरीला गेले याचा तपास लावला जाईल उद्याच्या दिवसामध्ये. कोणचं किती बोकड चोरीला गेल्या त्यानंतर हिसाब लावला जाईल, त्यानंतर हा निर्णय हायकोर्टामध्ये जाईल. चला फास्टली गेलायचा. टीम गोरपे संघ नारायण संघ पाहता आपण, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज विकी माने येतोय गोलंदाजी मार्कवरती. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. सागर पाटील आणि देवा शिसवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. डावग्रेताचा फलंदाज गोलंदाज सज्ज झालाय. विकी माने आलाय गोलंदाजी मार्कवरती.
चला फास्टली गेलायचा भरपूर सारा वेळ खर्च करताय सध्याच्या घडीला टीम नारायण संघ, कारण 3-3 षटकाचे सामने पाहतो आपण. 3 षटकामध्ये किती दबाव बनवेल गोरपे संघ. स्ट्राईक एंडला सज्ज झाला फलंदाज सागरला पाहता आपण. गोलंदाजी मार्कवरती विकी माने या गोलंदाजाचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहता आपण तकदीर. लाईव्ह ला वॉचिंग पाहताय आपण सध्याच्या घडीला. कालच्या दिवसामध्ये पाहिली आपण 26,830 पाहिली आपण ना. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली 21,200, म्हणजे भरपूर भरपूर पाहता आपण सध्याच्या घडीला. ओम साई MTC प्रॉब्लर झाला जरूर आजच्या दिवसामध्ये संघ जरूर केला हो. यावेळेस मात्र स्टेप आउट झाला होता. पुढे खेळण्या प्रयत्न जरूर राहिला होता फलंदाजाचा. बीट झाला कारण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतो आपण माने. भरपूर चांगली फिरवतोय चेंडू. दोन्ही साईडला वळवण्याची क्षमता ठेवतोय चेंडू. डॉट चेंडूची संख्या राहिली आहे. लागोपाठचे हे 2 चेंडू डॉट फेकल्यात. विकी माने या गोलंदाजाने बीट करून जातील. पाहतो आपण 3 षटकाचा सामना. 3 षटकामध्ये पहिले चेंडू मात्र डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज विकी माने. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय पुन्हा एकदा हो. या वेळेस मात्र पाहतो आपण खोलात टाकला होता, बुंद्यात टाकला होता हो. काय करते मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. थोडासा अंगलट ठरला असता. होमकारच्या माध्यमातून पाहिलं आपण. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण गोरपे संघाचं खातं ओपन झाले एका धाबेने. पाहता आपण या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धाबा बनवावे लागतील, कारण त्यांच्या समोर संघ केलं तसं सध्याच्या घडीला पाहतो आपण नारायण संघ पाहतो आपण. चला भरपूर सारा वेळ खर्च करता आपण नारायण संघ. इकडं तिकडे फेकू नका ना तर आमच्या किडनॅप फेल व्हायच्या. काय सांगायचं आहेत, अजून 2-3 मॅची कव्हर करायच्या आहेत आम्हाला. म्हणजे तुम्ही कोंबडा अरवाल वाटण काय सांगायचं आहे. टाइम अलर्ट केला जाईल निश्चितच पंचांच्या माध्यमातून ही सूचना आली. आता पाहता आपण 2:30 झालेत. पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक इनला फलंदाज सध्याच्या घडीला पाहता आपण देवाशिश्वेला पाहता आपण. आणि पुन्हा एकदा पाहतो आपण पायाला लागलाय चेंडू. आणि त्यानंतर पाहतो आपण विकेट किपरच्या माध्यमातून चुका राहिल्यात. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पाहतो आपण श्री टोटल पाहता आपण गोरपे संघ जाऊन पोहोचला सध्याच्या घडीला 5 आकड्यावरती पाहतो आपण 5 धाबा. धाबा पटलावरती लागल्या गेल्या. धाबा कशा येऊत पण धाबा येणे गरजेचं आहे सध्याच्या घडीला टीम गोरपे संघासाठी, कारण विकी माने गोलंदाजी भरपूर चांगली करतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय हो. या वेळेस मात्र पुन्हा एकदा फिरवलाय विकी माने. सध्याच्या घडीला छाप सोडतोय मैदानाच्या आतमध्ये. या आमदार ट्रॉफी मध्ये पाहतो आपण भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे आजच्या दिवसामध्ये. विकी या गोलंदाजाची डॉट चेंडूची संख्या राहिली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पाहता आपण गोरपे संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 5 आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला हो. पुन्हा एकदा फिरवला आणि विकेट किपरच्या माध्यमातून जरूर चुका राहिल्यात. क्षेत्ररक्षण हा दूर वरन आलाय पाहतो आपण. काय चाललंय आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण धापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात.
6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल देवा शिशवेला पाहता बळ आणि सागर पाटीलला पाहताय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. चला काय मीटिंग देता काय बोलता काय समजना गड्या हो. नको जीव आवडा जर आयटमशी बोललं ना तर मग सांगू बाबा तुम्हाला सोडूनच जाणार ना. नको जीव झालाय. चला फास्ट करायचं. टाइम अलर्ट केला यावरती लक्ष असू द्या. सध्याच्या घडीला पाहता आपण 2:33 झालेत. चला नारायण संघ आपण आपल्याला मात्र पूर्णपणे टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. कारण 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 2 षटकं फेकायचे. चला नारायण संघ भरपूर सारा वेळ खर्च करताय. आपण थोडासा कॉपरेट करा कारण अजूनही 3 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आयुष पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला सज्ज झाला देवा. 3 चेंडू केला 1 धावेचं योगदान दिलंय देवाने. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. उलटी टोपी घालून आहे मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस मात्र तडाका. मयूर चेंडू घालती. झेल मात्र सोडलाय आणि झेल कुणाचा सोडलाय सध्याच्या घडीला पाहतो आपण. देवा या फलंदाजाला जीवनदान मिळतोय आणि हा म्हटलं जातं ना मेलेला कोंबडा जिवंत झालाय. उलटी टोपी वाले भल्यांना उलट्या टोप्या घातल्या मात्र टोप्या घालल्या काय सांगायचं. आता देवा उलटी टोपी घालून आहे म्हणजे आलाय तर उलटीच घाली तू का त्याला आवडत वय हो उलटी टोपी घालाय. काय माहिती आता ते उलटी टोपी काय जादू मारलाय काय काय समजना गड्याला. कारण आलाय तडून तो उलटीच घालून आहे. अरे लोक आता समोर दाखवायचा असा तो उलटी. नको जीव झाला. चला फास्ट गेलाय. भरपूर सारा वेळ खर्च करताय. टोटल पाहता पण पुन्हा एकदा 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गोरपे संघ. सध्याच्या घडीला नारायण या संघाची गोलंदाजी भरपूर चांगली आली आहे. चला तकदीर थोडासा फास्ट खेळायचा कारण टाइम अलर्ट असेल. कारण अजूनही आम्हाला 3 सामने कव्हर करायचे आहेत. तुमचा काय तुम्ही खेळाल पण आमच्या इकडे लाल झाला. जवळजवळ आम्ही 6 दिवस झोपलो ना काय सांगायचं. ओ फुल टॉस वरती फुल टोल उसूल केला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. ओपन केला. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरी ची घंटा कदाचित थ्रो प्रॉपर नाही आला. तकदीरची थोडीशी हाईट कमी पडली आहे. त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू जातोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पाहतो आपण. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा पाहतो आपण. भरपूर चांगला चेंडू पडल्यानंतर डीप राहिला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन भिसावतोय. डॉट चेंडूची संख्या राहिली आहे. अजूनही या षटकाचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहतो आपण षटकार जरूर आला या षटकामध्ये. कमबॅक करत असताना पहिला पण गोलंदाज. टोटल पाहतो आपण 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्याच्या वरनं चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा. टोटल पाहता आपण गोरपे संघ जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 19 आकड्यावरती. आता धाबा आल्या धाबा हवेत ना त्या धाब्यांचा आता मात्र येत आहेत मैदानाच्या हातमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतः विकेट किपर आलाय. तकदीर आलाय चेंडू घालती. कोणतीही नौतुकी करताना सागर या फलंदाजाला परतावा लागेल. पहिला झटका लागलाय टीम गोरपे या संघाला. पहिलं षटक मात्र संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण गोरपे संघ जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती. आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. कोण येईल गोलंदाज कोण येईल नवीन फलंदाज यावरती लक्ष लागल्या गेल्या सध्याच्या घडीला दोन्ही संघाचे टीम पाठीराख्यांचे.
चला फास्ट हे घ्यायचा थोडासा फास्ट चला नवीन येणारा फलंदाज थोडासा फास्ट आहे ते आपण भगवान गायकर आलाय मैदानाच्या आतमध्ये ये जरा ये लवकर काय सांगायचं आहे त्या पुरी वाट बघते ढकवांच्या लय टाइम झाल्या बस स्टॉपवर थांबल्या त्या तुझीच वाट बघत काय सांगायचं मेकअप लावून लिपस्टिक लावून कवांच्या वाट येत्या टोटल पाहता आपण 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला एक गडी बाद गोरपे संघ पुन्हा एकदा स्ट्रायकेला फलंदाज पाहतो आपण देवा शिशवे पाहता आपण गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती मयूर मात्रे चला लवकर उरकून जा तुमचा बाजार काय सांगायचा म्हणजे तुमची ओर लवकर खपून जा म्हणजे आम्ही मोकलं तुम्ही मोकलं सगळंच मोकलं काय सांगायचं लाईव्ह वाले कटाला 6 दिवस ते वैतागला काय सांगतो आदरणीय जगदीश म्हात्रे साहेबांच्या वतीने 3 षटकारासाठी 3000चा पारदर्शी घालाय आणि झेल आलीये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपले वैभव स्वतः संघनायक होता चेंडू खाले आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपल्यानंतर वैभवने डोक्यावरती हात ठेवला आणि मोठी विकेट होती या मॅचची पाहतो आपण मोठा झटका लागला टीम गोरपे या संघाला ज्या रीतीने बक्षीस लावली होती आदरणीय जगदीश म्हात्रेने पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत आपण झेल जरूर पकडली वैभवने त्यानंतर डोक्यावरती हात मारला होता कदाचित हा झेल सोडला असता तर गाववाले मात्र लय मारला असता भोसडा दिला असता तर वेगळ्याच काय सांगता याच त्याचे म्हणणं असेल काहीतरी स्वतः संगणक असल्यानंतर भरपूर सारी जबाबदारी वाढते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय विकास मयूरच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट झाली ऍड पुन्हा एकदा सज्ज झालाय शॉट टापल्यांचा चेंडू भरपूर चांगला फटका आहे क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी भरपूर चांगलं राहिलं एका ऍक्शन मध्ये चेंडू पकडला फेकलाय तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गोरपे संघ 2 गडी बाद पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक केला फलंदाज डावकऱ्याचा फलंदाज ज्याच्या बॅट मधनं भगवान पाहता पण स्ट्राईकला डावकऱ्याचा फलंदाज सागर जरूर बाद झाला ज्या सागरने चांगल्या धावा बनवल्या त्या पुन्हा एकदा सज्ज झालाय मयूरला पाहता पण गोलंदाजी मार्कवरती खोलात टाकला यॉर्करचा वापर खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय पण मयूर मात्रेने भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत टोटल पाहिले आपण धापटलावरती धाबा लागल्या गेल्यात गोरपे संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या 3 चेंडूवरती किती धाबा येतील यावरती लक्ष लागल्या गेल्या सध्याच्या घडीला डगआउट मध्ये गोरपे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झालाय भगवान टॉक चेंडू जरूर खेळलाय पहिला मयूर सज्ज झालाय ओ वेगाने ठोकलाय जसा मात्र आलाय तसा फेकून दिलाय भगवानच्या बॅट मधनं हा येतोय चौकार चौकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या 2 चेंडूवरती किती धाबा येतील यावरती लक्ष लागले गेलंय सध्याच्या घडीला पाहता आपण फायटिंग स्कोर मात्र उभा केलाय टीम गोरपे संघाने चला काय सांगता काय बोलता काय समजना मला गड्याव ते घरी गेल्यावर काय तुम्हाला त्या फॉर्मॅलिटी पुऱ्या करा ना नको जीव झालाय एकात पोरीला जर आवडा बोला तर झाड सोडून ना जायचा काय सांगायचंय पुन्हा एकदा तयार फलंदाज पाहतो आपण भगवानला भरपूर चांगला फटका राहिलाय मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये टोटल पाहता आपण 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय मयूरवरती हल्ला चढवला जातो सध्याच्या घडीला चेंडू शिल्लक आहे 2 मध्ये किती धाबा येतील यावरती आता लक्ष लागलं गेलंय टीम गोरपे संघाचं मयूर पुन्हा एकदा सज्ज झालाय खोलात टाकलाय खोदून काढलाय भरपूर चांगला फटका आहे क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी वैभवला पाहताय भरपूर चांगले राहिले क्षेत्ररक्षण सिंगल आली आहे सिंगलच्या मदतीने टोटल पाहता पण 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला शेवटचा चेंडू शिल्लक आहे स्ट्रायकरला सज्ज झालाय फलंदाज बुम बुम विकास जवळ 80 किलोचा तरी वया आणि बोल 100 ग्रॅमचा स्ट्रायकरला सज्ज झाला शेवटचा चेंडू शिल्लक आहे या चेंडूवरती आता टार्गेट सेट होईल टीम गोरपेचा
मयूर पुन्हा एकदा सज्ज झाला, राईट मोर द विकेट. हो या वेळेस मात्र तडाखा हवाई सपर येतोय. शेंडू जातोय सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती हा तडाखा थोडा महागडा ठरला मयूर पहिला, पण 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि 32 जमेचा टार्गेट सेट केला. सध्याच्या घडीला टीम गोरपेने नारायण संघापुढे. आता पण पहिला आला सागरने बनवल्या 8 चेंडू मध्ये 12. त्यानंतर पहिला आपण देवाने बनवल्या 5 मध्ये 2. त्यानंतर पहिला आला भगवानने बनवल्या 3 मध्ये 7. आणि त्यानंतर पाहतो आपण फलंदाज विकासच्या बॅट मध्ये 2 चेंडू मध्ये आल्या 7. टोटल पहिल्या पण 32 बनल्यात. 31 बनल्यात, 32 चा टार्गेट आहे. गोलंदाज पाहतो आपण पहिला गोलंदाज विकी आला. विकीने भरपूर चांगली गोलंदाजी केली, एकच धाव दिली आहे. त्यानंतर पाहतो आपण गोलंदाज झाला आयुषने मात्र 13 दिल्या. त्यानंतर पाहतो आपण मयूर या गोलंदाजाने तब्बल 12 दिल्या. टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 31 आणि 32 चा टार्गेट सेट केले टीम नारायण संघापुढे. भरपूर चांगला सामना रंगेल, कारण शेवटच्या चेंडूवरती अटॅक केला, मयूरवरती हल्ला केला, फायटिंग स्कोर मात्र उभा केला. याही मॅच मध्ये मजा येईल. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायच्या. नारायण संघ चांगला सामना रंगेल. ऍक्शन याच्यात पाहता तुम्ही लाईव्ह वरती पाहता पण भरपूर चांगला दृश्य कॅप्चर केला. MTC वाहिनीच्या माध्यमातून पाहता पण क्वालिटी पाहता आपण, ड्रोनचा व्ही पाहता आपण सध्याच्या घडीला, आमचा व्यासपीठ पाहता आपण, त्यानंतर हा मैदान पाहता आपण. भरपूर चांगलं पाहता आपण कॅप्चर केलं गेले ड्रोनच्या माध्यमातून. हा दृश्य पाहता आपण भरपूर चांगलं पाहता आपण. ये बात दिल्ली तक जाएगी. उसाटणेचे आतिश मडवी आपल्याला विनंती आहे. सुजित मात्रे आपल्याला बोलवतात, आपण व्यासपीठावरती यायचं. चला फास्टली गेलायचं थोडासा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मयूरला पाहता आणि त्याच्या सोबतीला फलंदाज स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो एंटर झाली आहे. कारण बनवायच्या टोटल 18 मध्ये 32 धावा बनतील, मात्र बनवणारा पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही फलंदाजाचा विचार केला, हार्ड हिटर फलंदाज पाहतो आपण, कारण आजच्या दिवसामध्ये याही दोन्ही फलंदाजाने प्रभावित केला. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क वरती. ओमकार पाटील पाहतो आपण, गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय सध्याच्या घडीला. स्वप्नीलला पाहता आपण स्ट्रायकिंगला. भरपूर चांगला सामना रंगेल, यात मात्र शंका नाहीये. चला फास्टली गेल्याचा टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज मयूरला पाहता आपण. पहिल्या चेंडूवरती आगाज येतोय, म्हणलं जातं ना मामा ठाकूर, सपना भी भाग गई और अरुण भी भाग गया, अभी शंकर बिहारी भाई किसके साथ गाना गाएगा. शंकर बिहारी को तो गाना गाने की आदत है भैया. ठोकलाय हा षटकार. आता आमचे डीजे वालेले झोपाले तेव्हा जरा आराम घेतला जाई. राहू दे त्यांना, उद्याच्या दिवसाला ठेला जरा उलूचा. स्वप्नीलच्या बॅट मधनं हा तडाखा पाहिलाय, आता बनवेल 32 धावा. स्वप्नील पाहता पण ऍक्शन रिप्ले मध्ये भरपूर चांगला फटका, जाग्यावरून हा किल्ला चेंडू. चला फास्ट केलायचा, मयूर द्यायचा आपण. आता काय सांगतो, दाबून त्याला लूल केलाय त्याने. दे जराशी उलूशी हाऊस आहे त्याची. षटकार आलाय, षटकाराने खातं ओपन केले. 32 धावेचं पाटलाईन करायचंय. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आलाय. पुढे एकदा सज्ज झालाय स्वप्नील पाहता पण स्ट्रायकिंगला. हो पुन्हा एकदा फायनल सिप केलाय. गॅप भरपूर मोठी आहे, धावाही चांगल्या मिळतील. चेंडू येतोय सीमा पार, हा येतोय पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅट मधनं दमदार चौकार.
आता 2 चेंडूवरती 10 धाबा जमा केल्यात स्वप्नील या फलंदाजाने, कारण 32 बनवायच्या होत्या, 2 मध्ये बनल्यात 10. आता अजूनही समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16 मध्ये बनवायच्यात 22 धाबा. हा समीकरण पाहतो आपण, भरपूर चांगला पाहतो आपण. फटकेबाजी सध्याच्या घडीला स्वप्नील करत असताना आणि वेलकम उसाडणे संघ वाटच पाहतोय का कंचा आमचा संघ येईल आमच्या तावडीत. काय सांगायचं, काय सांगायचं, पोरांपोर शालत. पुन्हा एकदा तयार, राईट मोडतो विकेट, गोलंदाज दूर कडला या बॉलरचा. काय सांगायचंय, नको जीव झालाय. हो पुन्हा एकदा खोलात टाकलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, एका टप्प्यावरती उचललाय, घाई जरूर केली होती. सिंगल आली आहे, सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहत आपण 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज मयूर मात्रे या फलंदाजाला. मयूर मात्रे हा सुद्धा हार्ड हिटर फलंदाज पाहतो आपण, कारण याही फलंदाजाने आजचा दिवस मात्र गाजवला. भरपूर चांगला खेळ राहिलाय. मोरच्या माध्यमातून गोलंदाजी म्हणा किंवा फलंदाजी दोन्ही एंड मात्र भरपूर चांगले खेळलाय. हो उडवलाय क्षेत्ररक्षण नाहीये, दूरवर न येतोय. एका टप्प्यावरती पकडलाय, चेंडू फेकला. तोपर्यंत मात्र पाहता या 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. सध्याच्या घडीला 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहे 14 मध्ये बनवायच्या टोटल 19 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार पाटीलला पाहतो आपण, कमबॅक करावा लागेल. हो शॉट ऑफ लेनचा चेंडू करण्याचा प्रयत्न, झेल पकडलाय आणि पहिली विकेट गोरप्याच्या खात्यामध्ये येते. टीम नारेनला झटका लागलाय. मयूर बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्वतः संगणक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आता जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली धावा बनवल्यात. वैभव आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संगणक पाहतो आपण, समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहे 13 मध्ये बनवायच्या 19 धाबा. टोटल पाहता आपण 4 चेंडू फेकल्या, 4 चेंडू मध्ये धाबा खर्च केल्या. टोटल 13. एक गडी मात्र गारद केलाय जरूर. वैभव स्ट्राईक एंडला सज्ज झाला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. भरपूर लांबचा प्रवास कापून येतोय हा गोलंदाज. खोलात टाकलाय, खोदून काढलाय, समोर केलाय, गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल सीमा पार, सरळ ब्लॅक स्क्रीनच्या समोर. वैभवच्या बॅट मधनं आल्या मारलाय हा चौकार. चांगला फटका पाहतो आपण. पहिला गोलंदाज भरपूर सारा महागडा ठरलाय, कारण 32 बनवायचा होता. आता सध्याच्या घडीला अर्धा पल्ला गाठलाय. समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायच्या टोटल 15 धावा, कारण पहिल्या षटकामध्ये टोटल 17 धावा खर्च केला गोलंदाज ओमकार. या गोलंदाजाने महागडा ठरला गोलंदाज ओमकार. त्याचा एकमेव कारण मात्र स्वप्नीलने भरपूर चांगली फटकेबाजी केली, कारण षटकाराने खातं ओपन जरूर केलं स्वप्नीलने. त्यानंतर मात्र वैभव आलाय, वैभवने सुद्धा एक चौकार ठोकला. चला फास्टली खेळायचा गोरपे संघ, थोडासा स्पीडअप करायचा आपण. 15 मध्ये बनवायच्या सध्याच्या घडीला टोटल 12 मध्ये बनवायच्या 15 धावा. हा समीकरण पाहता आपण. आणि सध्याच्या घडीला आता आमचे तुकाराम सराला झोपी आली का काय सांगायचं आहे. निकी घरची आठवण आली असं वाटत आम्हाला उलुशी. हा आता गड्यात सणा चटपटी आले, काय सांगायचं आहे, पोट फुगायची जण आहे का काही. चला फास्टली गेलायचं आपण. नारायण संघ समीकरणचा विचार केला, 12 मध्ये बनवायच्यात 15, पहिल्या 6 मध्ये बनल्यात टोटल 17 धावा, कारण 32 धाब्याचं पाटलाईन करायचं होतं टोटल. चला वेलकम उसाटे संघाचा संगणक आमच्यापर्यंत जोडायचा आहे सागर, कारण यानंतर आपला लगेचच सामना खेळवला जाईल. कारण कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ पाहता आपण VRCC उसाटणे संघ, म्हणजे समीर पाटीलचा संघ पाहिला आपण. पुन्हा एकदा ओ या वेळेस मात्र वा 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 तो घुमायला गड्या
मामाचे म्हशीक षटकार. हे स्वप्नील काय खाऊन आलाय निकीरा. नको जीव झाला निकीच. क्षत्र्याचं त्याने वडापाव खाल्लं होय का अंडा वडापाव. ते अंडा वडापावचीच पावर. हे क्षत्र्या ते वडापाव आम्हाला जे खाऊन दे म्हणजे आम्हाला पावर अशी येईल हो. निकित आता उद्या आहे आमची मॅच बघू. तुझं 4-5 वडापाव खातो ना असं मारी तू. चला मॅच बॉल द्यायचा नाही तर नवीन बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला वैभव जास्त नको चेक करू नंतर रेशमाची मयेकरला आणायला लागेल काय सांगायचं. 11 चेंडू बनवायचे आहेत 9 धावा. फसवलाय ना तर फसून गेलाय गोलंदाज. बॅक टू बॅक हा स्वप्नीलच्या बॅट मधनं तडाखा. हा तिसरा षटकार येतोय स्वप्नीलच्या बॅट मधनं. फक्त 3 धाब्याची गरज आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये पाहता आपण जांभिवली सागर त्याच्या विरोधात नंदू हांबे चिकणीचीवाडी संघ. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. 6 वाजता आपली रिपोर्टिंग आहे. तुम्ही 6:30 ला रिपोर्टिंग मध्ये 6 वाजता मॅच चालू होईल. 5:30 ला आपण रिपोर्टिंग करायचं आहे. सामना फिनिश केला या ठिकाणी नारायण या संघाने. अभिनंदन टीम नारायण हडलक. गोरपे संघ चला उसाटणी संघाचा संगणक सागर आपण लगेच जायचं नाणी फेकीसाठी. त्यानंतर नारायण संघाचा संगणक आपण सुद्धा यांच्या नक्की निंबू बिंबू आहेत का काय समजा ना माझं बेकार. चला यायचं आहे वैभव यायचं आपण. चला